21 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेदाप्रमाणे नामही अनादी अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानानं, त्रेतायुगामध्ये हवनानं आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनानं भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्यानं भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील? हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वानं जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरि ओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादी तसं नाम हे अनादी. जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवानं नाम घेतलं म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदी नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. ती करत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्या शब्दांच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं. आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेनं नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामानं थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं साधेल. कारण नामानं मुळापासून सुधारणा होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.